अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. उद्या आहे गुरुवार, अधिक महिन्यातला गुरुवार आणि उद्या 21 मे आहे. तर गुरु पुष्यामृतचा सुद्धा योग आलेला आहे. या दिवशी आपण जी सेवा करतो, उपासना करतो, उपाय करतो, याचं फळ आपल्याला करोडपटीने मिळणार आहे, करोडपटीने फलदायी होणार आहे. म्हणून या अमृत योगावरती काही उपाय करायचे आहेत, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा. तसे तर प्रत्येक दिवसाचं महत्त्व वेगळं असतं, त्याचं फळ वेगळं असतं. पण उद्याचा जो दिवस आहे ना, गुरुवार, गुरुपुष्यामृत आणि अधिक महिना असल्यामुळे तो जास्त फळ देणार आहे. तर आपण काय करणार आहोत, दत्तगुरूंच्या आवडीचं जे झाड आहे ना, त्याचं एक पान आपण घरी घेऊन येणार आहे. आता ते पान कोणतं आहे, कोणतं झाड आहे ते तुम्हाला मी पुढे सांगतेच. पण ह्या झाडामुळे ना आपल्या घरात सुद्धा सकारात्मकता राहणार आहे, नकारात्मक ऊर्जा दूर होणार आहेत आणि आपल्या खूप साऱ्या अडचणी दूर होऊन आपल्या घरात सुख समृद्धी येणार आहे. ते झाड आहे औदुंबर, म्हणजे उमराचं झाड. हे सगळ्यांना माहिती असेल, कारण औदुंबरच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरु आणि माता लक्ष्मीचा वास असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. आता औदुंबराच्या मुळापाशी कोण राहतं? ब्रह्मा राहतात, मध्यभागी विष्णू राहतात आणि अग्रभागी शिव वास करतात. आपण गुरुवारी जेव्हा पुष्यामृतच्या दिवशी या शुभ योगावर जेव्हा आपण या झाडाचे पान घरी घेऊन येतो ना, तेव्हा आपण या त्रिदेवांना साक्षात आपल्या घरी आणतो आणि माता लक्ष्मीला सुद्धा आपण सोबत घेऊन येतो. आता या दिवशी दिवसभर आपल्याला मंत्र करायचा आहे, मंत्र म्हणायचा आहे. मग कुठला म्हणाल मंत्र? ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा, गुरुदेव दत्तांचा मंत्र म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ म्हणा, महालक्ष्मीचा मंत्र म्हणा, ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणा, म्हणजे कोणताही मंत्र दिवसभर म्हणा. कारण गुरुवारी या मंत्रांना खूप महत्व आहे आणि आपल्यासाठी ते खूप फलदायी आहेत. त्यामुळे आपल्याला तो मंत्र म्हणायचा. तर काय करायचं, सकाळी आंघोळ झाल्या लवकर उठायचे, आंघोळ झाल्या आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि या झाडाचं पान घेऊन यायचं. तर झाडाचं पान घेताना जायचं डायरेक्ट तोडायचं का? तर नाही. तर काय करायचंय, आपल्या मनातल्या मनात मंत्र म्हणत म्हणत त्या झाडापर्यंत जायचंय. त्या झाडाला माफी मागायची की मला ना आजचा उपायासाठी, म्हणजे माझ्या घरात सुख समृद्धी यावी, तुमचं वास्तव्य माझ्या घरात राहावं, म्हणून मी या तुमच्या झाडाचं पान घेऊन चालले. तर माझ्यासोबत माझ्या घरी या, असं त्यांना विनवणी करायची आहे, आग्रह करायचा आहे, माफी मागायची आहे. आणि मग ते पान अलगद हळूवार तोडून आपल्यासोबत घरी घेऊन यायचे. घरी येताना सुद्धा आपल्याला मंत्र म्हणतच यायचं आहे, म्हणजे त्या झाडाची विटंबना होणार नाही. त्या झाडाला इजा आपण करतो ना, पान तोडलं म्हणजे त्या झाडाला सुद्धा वाईट वाटणार नाही, देवाला सुद्धा राग येणार नाही. आता समजा जर हे झाड म्हणजे औदुंबरचं झाड जवळपास नसेल किंवा तुम्हाला वेळ नसेल, तर काय करा, पिंपळाचं झाड तर कुठे पण गार्डन मध्ये वगैरे कुठेही मिळतं, आपल्याला एखाद्या मंदिराच्या तिथे सुद्धा मिळतं. तर पिंपळाच्या झाडाचं पान सुद्धा आपल्याला चालेल उद्या, कारण पिंपळाच्या पानात भगवान विष्णूंचा वास असतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गुरुवारी भगवान विष्णूंच्या कृपेसाठी हे पान सुद्धा अत्यंत फलदायी आहे. तर आपल्याला काय करायचंय, लवकर सकाळी लवकर उठायचंय आणि हे पान घेऊन आल्यानंतर जसं मी सांगितलं त्याप्रमाणे ते पान तोडून घरी घेऊन आल्यानंतर काय करायचं, स्वच्छ धुवायचं. आपल्या घरातल्या देवतांची सगळ्यांची मनोभावे मनापासून पूजा करून घ्यायची. त्या पानावरती स्वच्छ धुवून पुसून त्यावर कुंकुने किंवा चंदनाने ओम किंवा श्री लिहायचं आणि मग मोठ्या भक्तिभावाने मनापासून प्रार्थना करून माता लक्ष्मी किंवा भगवान विष्णूंच्या चरणाजवळ आपल्याला ते अर्पण करायचं आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची समजा मूर्ती वगैरे नसेल तर तुम्ही स्वामी समर्थांच्या चरणाजवळ अर्पण करू शकता किंवा गुरुदेव दत्तांच्या पण चरणाजवळ अर्पण करू शकता. हे पान जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा आपल्या घरात आहे ना सकारात्मक ऊर्जा येते. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते, शत्रू हळूहळू आपल्या आयुष्यातून निघून जातो, आपल्या कार्यात यश येते, घरात सुख समृद्धी येते. कारण पण आहे ना, हे मनापासून करायचंय, श्रद्धा ठेवून करायचंय. कुणीतरी सांगते म्हणून आणून आणि ठेवलं असं नाही. मनापासून श्रद्धेने की माझा देव माझ्या सोबत आहे, माझ्या ह्या उपायाला माझा देव साथ देणार आहे, हे सगळं मनात म्हणून मंत्र म्हणता म्हणता आपल्याला हा उपाय करायचा आहे. काय होतं, आपल्याला जेव्हा मुलांना खूप अभ्यास करतात, अभ्यासात त्यांना यश येत नाही, पतीची पण प्रगती होत नाही खूप कष्ट करून सुद्धा, तर या पानाचा तिथे सुद्धा आपल्याला उपयोग होणार आहे, फलदायी होणार आहे, फल मिळणार आहे. काय करायचं, आपल्या मुलांना अभ्यासात जर यश मिळत नसेल किंवा त्यांचं मन लागत नसेल ना, आणि पतीची पण भरभराट व्हावी वाटत असेल, तर या पानाला स्पर्श करून त्यांना सुद्धा मंत्र बोलायला सांगायचंय. आता ते ऐकतील किंवा नाही, पण मग त्यांना एकदा जरी म्हटलं ना ओम नमो भगवते वासुदेवाय तरी चालेल, तुम्ही म्हणा 108 वेळा मंत्र.
म्हणजे मम्मीने, आईने. आणि मग आपलं काम करायला त्यांना सांगायचे की चला आता त्यांचं त्यांना ऑफिसला जाऊ द्या, मुलांचं मुलांना स्कूलला जाऊ द्या किंवा त्यांचं त्यांना खेळायला जाऊ द्या. तर या दिवशी ना घरातलं वातावरण पूर्णपणे पवित्र ठेवायचं आहे. घरात कटकटी, भांडण, वाद अजिबात घालायचा नाहीये. दिवसभर घरात मंत्र लावून ठेवायचा आहे. आपल्या चॅनलवरती पण आहे. तुम्हाला जो आवडेल ना, ज्या चॅनलवरचा आवडेल ना, तिथला मंत्र लावून ठेवा. कोणाची निंदा करायची नाहीये, नालस्ती करायची नाहीये. आणि हा उपाय करताना श्रद्धा ठेवून करायचा आहे. चमत्कार तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणारच. साक्षात दत्त गुरुदेव, महालक्ष्मी माता आणि विष्णू भगवान आपल्या घरी येणार आहेत. कधी? गुरुवारी गुरुपुष्यामृत दिवशी. तर तुम्हाला हा उपाय मनापासून, मनात सगळ्या पॉझिटिव्ह विचार ठेवून करायचे आहेत, सकारात्मक भावना ठेवून करायचे आहेत. आता मगाशी जसं मी सांगितलं ना, तुम्हाला सकाळी लवकर आंघोळ करायची, तर आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला हळद किंवा कच्चे दूध घ्यायचे आहे. कारण हे हळद, चिमूटभर हळद आपल्या घरातली इडा पिडा दूर करते. आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते. लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्या मुलाबाळांवर, कुटुंबावर, आपल्या स्वतःवर राहतो. आता दुसरं एक सांगते, जर आपल्या घरात खूप कंटिन्यू आजारपण असेल ना, तर बुधवारीच तुळशीची पाने, म्हणजे आजच तुळशीची पाने तोडून ठेवायचे. अलगद तोडा, कारण तुळशीची पण पानं तोडायला ऍक्च्युली अलाउड नसतं. पण आपल्याला उपायासाठी काहीतरी सेवा करायची म्हणून, भगवान विष्णूंना व्हायचं म्हणून आपण ते तोडतो. तर तुळशी माताला सुद्धा माफी मागून ते पान अलगद तोडायचं आहे. आणि गुरुवारी जेव्हा तुम्ही आंघोळ करता, तेव्हा आंघोळीच्या पाण्यात ती पानं टाकायची आहेत. आंघोळ झाल्यावर ही पानं स्वच्छ पुसून एखाद्या कुंडीत, धुवून पुसून एखाद्या कुंडीत टाका. कारण ती पानं तशीच बाथरूम मध्ये ठेवू नका, त्यांचा सुद्धा तिथे इन्सल्ट होतो, अपमान होतो. अशा प्रकारे गुरुवारी 21 मे हा दिवस आपल्याला लाभदायक ठरवायचा असेल, दारिद्र्य नष्ट करायचं असेल आणि आपल्या घरात साक्षात भगवंताचा वास करायचा असेल, तर औदुंबराचं पान किंवा पिंपळाचं पान आपल्या घरी घेऊन या आणि देवावर विश्वास ठेवून हा उपाय करा. विश्वास असेल तरच करा बरं का. विश्वास नसेल तर मी सांगते म्हणून किंवा अजून कुठल्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकाल, एखाद्या गुगलवरती तुम्ही बघाल किंवा कोणीतरी तिसरं तुम्हाला सांगेल, तर म्हणतायत म्हणून करू नका. मनापासून करा, श्रद्धा ठेवून करा, विश्वास ठेवून करा. तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, माता लक्ष्मी, भगवान विष्णू पूर्ण करत, ही सदिच्छा आहे माझी, त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. आपला व्हिडिओ इथेच थांबवते. एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चॅनलवर तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना गरज असेल त्यांना, आणि लाईक करायला विसरू नका. कमेंट करा आणि कुठली जर माहिती हवी असेल, काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. मी तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देईल. चला, थँक्यू. पुन्हा भेटू. बाय बाय.